दिल्लीचं दालन आणि दिल्लीचं दालन दिल्लीचं दालन फुलं बाबा
असतं, मला करायचं असतं तर किती. महाडचं तळ, अरे महाडचं तळ, सत्यमगिरी साहेब, महाडचं तळ, महाडचं तळ, महाडचं तळ फुलं बाबा. रामाचं मंदिर, रामाचं मंदिर, रामाचं मंदिर फुलं बाबा. परदेशी शिक्षण, परदेशी शिक्षण, परदेशी शिक्षण फुलं बाबा. हॅलो. परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचं आगमन झालेले एकदा जोरदार टाळ्या. त्यासोबतच परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेले एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करावं. कर्तव्यदक्ष या राज्याच्या मंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या लाडक्या मंत्री सन्माननीय मेघनादिदी बोर्डीकर आणि आदरणीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण तथागतांना आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा. सिद्धार्थदादा भराडे यांनी वर यावं स्टेजवर. आदरणीय सन्माननीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि आकाशभाऊ लहाने यांनी सुद्धा कृपया मंचावर यावं. या भव्य अशा संगीत रचनेच्या मंचावर सलग 22 वर्ष डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तेंबरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार उत्सव संगीत प्रबोधनाच्या माध्यमातून आयोजित करत आहेत. आज या मंचावर सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री मी आदरणीय डॉक्टर ताईंना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. आजच्या या भव्य भीमगीत संगीत रचनेच्या मंचावर परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री कर्तव्यदक्ष राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर यांचं आगमन. त्यासोबत कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब. मी आदरणीय सिद्धार्थ भाऊंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने समस्त भीमसैनिकांच्या वतीने आपण दीदींचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचं स्वागत करत आहोत. पूज्य भंते यांना विनंती की आपण मंचावर यावं. पयाबुदी, पूज्य भंते पयाबुदी यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. आदरणीय लिपू संघ आश्रय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हर्षोल्लासात संगीतमय प्रबोधनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्राचे महागायक आनंदजी शिंदे यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झालेले सर्व भीमसैनिक आणि सन्मान्य पालकमंत्री यांनी वेळातला वेळ काढून या संगीत रचनेला भेट दिलेली. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युगपूर्वक अभिवादन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यासोबत सन्माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब आणि सर्व भिक्खू संघ आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तेंबरे यांच्या वतीने सर्व भीमसैनिकांच्या वतीने पालकमंत्र्यांचा हा सन्मान जोरदार टाळ्या आपल्या
विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचा सन्मान करावा. परभणीच्या विकासासाठी सातत्यपूर्ण कार्य करणारे लोकभूमिक नेतृत्व आदरणीय डॉक्टर राहुलजी पाटील साहेब, एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महिराजी सिद्दीकी साहेब यांनी सुद्धा मंचावर यावं. आदरणीय आमदार साहेबांना विनंती की शुभेच्छा द्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणावर भीमगीत संगीत रजनीचा कार्यक्रम सिद्धार्थभाऊ हत्ती आंबिरे यांच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून 20 वर्ष झाले सिद्धार्थभाऊ 22 वर्षापासून घेतली जाते आणि आजचा तर डबल आनंदाचा दिवस आहे. सिद्धार्थभाऊ यांचं राष्ट्रीय समन्वयकपदी सुद्धा निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. परभणीत जन्माला हा सर्वसामान्य कुटुंबातला युवक आज राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात गेल्याबद्दल खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या त्याच्या जीवलग मित्राला अतिशय आनंद होतोय. आपण कष्ट केल्यानंतर कुठपर्यंत पोहोचू शकतो हे सिद्धार्थ भाऊनं आज सिद्ध केलेलं आहे आणि सातत्यानं समाजसेवा करण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. मग भगवान गौतम बुद्धाच्या अस्थी असतील, इथून मुंबईपर्यंत मला वाटतं किती 580 किलोमीटर भगवान गौतम बुद्धाच्या अस्थी परभणीत आणून त्याचं दर्शन घरून मुंबईला घेऊन जाण्याचं काम कुणी केलं असं सिद्धार्थ भाऊनं केलेलं आहे पदयात्रेच्या माध्यमातून. आणि आजपर्यंत भगवान गौतम बुद्धाच्या मला वाटतंय 10,000 मूर्तीचं वाटप सिद्धार्थभाऊ हत्ती आंबेरेच्या हातपर्यंत झालेलं आहे. उद्या सुद्धा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं फार मोठा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. मला वाटतं भारत देशातील सगळ्यात मोठा आपण बुद्धविहार सुद्धा परभणीमध्ये निर्माण करतोय. स्वतःच्या खर्चातून अशा प्रकारची जनसेवा करणारा मला वाटते महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल ते म्हणजे सिद्धार्थ हत्ती आंबेरे. आणि कसल्या प्रकारची स्वार्थ न ठेवता समाजाचा विकास व्हायला पाहिजे. समाज कुठं अडचणीत असेल तर सगळ्यात पुढं कोण येईल तर सिद्धार्थ भाऊ येतील. कोणाला दवाखान्याचं काम असेल, कोणाला शिक्षणाचं काम असेल, कोणाला नोकरीचं काम असेल किंवा कोणाला राजकारणात आणण्याचं काम असेल, हे सुद्धा सिद्धार्थ भाऊनच आजपर्यंत केलेलं आहे. आता रणखाम सर आमचे डॉक्टर रणखाम यांना सुद्धा नगरसेवक करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सिद्धार्थ भाऊचा आहे. परभणीमध्ये महापौर बसवण्याचं काम सुद्धा कुणी केलं असेल तर सिद्धार्थ भाऊच्या सहकार्यानंच आम्ही करू शकलो, हे सुद्धा आज या स्टेजवर मी सांगू इच्छितो. माझ्या मागच आता बबलू उभा आहे, याला सुद्धा नगरसेवक करण्याचं काम कुणी केलं असेल तर सिद्धार्थ भाऊनं केलेलं. म्हणून खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करणारा हा व्यक्ती. आम्ही आज मुंबईहून मी असताल पालकमंत्री असेल, आम्ही 180-90च्या स्पीडनं 2 तासामध्ये संभाजीनगरहून इथं पोहोचले म्हणजे आमचं किती प्रेम असेल सिद्धार्थ भाऊ यातून सिद्ध होतं. म्हणून असा काम करणारा कार्यकर्ता आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. खूप खूप त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आणि डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. यानंतर आपल्यामध्ये आलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, आमच्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि ज्यांनी गेल्या 10 वर्षात आणि आत्ताच्या मंत्रिमंडळात एक महाराष्ट्रामध्ये वेगळी छाप निर्माण केली, ती आमची लाडकी बहीण आदरणीय मेघनाताई आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जगतामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यानंतर आदरणीय आमदार साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यामध्ये आमदार साहेब स्वागत करायचं आहे. आता दिदी आल्या म्हणल्या मला की महिलांची संख्या जास्त आहे, पुरुषांची कमी आहे. मी दिदीला सांगू इच्छितो, दिदी या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, आमची बहीण आहे. जरी कोण्या पार्टीची असेल तर मला माहीत आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये एक जिंतूर विधानसभेमधून जर जिल्हा परिषदवर
कोणी एक एसी समाजाची महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष कोणी केला असेल ते मेघनादिदी बोर्डीकर यांनी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपल्या भगिनीला बसवलं आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आत्ताच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परभणी महानगरपालिकेमध्ये आमचे बरेच नगरसेवक सर्व निवडून आलेले आहेत. दिदी आपण या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि मराठीत म्हण आहे की आपला वाटेकरी असल्यानंतर जास्त लक्ष जास्त बुंदी आमच्या या दलित वस्ती आणि मागासवर्गीय विभागामध्ये जिल्ह्यामध्ये द्यावं मी तुम्हाला विनंती करतो. आणि मला नम्रपणे सांगायचं आहे, दिदी या अगोदर आपल्या कार्यक्रमाला आल्या होत्या, त्या वर्षाताईसोबत आल्या होत्या, पण आज वर्षाताईच्या नंतर मेघनाथताई आपल्यामध्ये आल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्या जगतामध्ये स्वागत करायचं आहे. आणि मी आदरणीय दिदीला विनंती करतो की तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्याव्या. सगळ्यांना जय भीम. आज आपल्या ह्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीमसंगीत कार्यक्रमासाठी मला जेव्हा आमंत्रण सिद्धार्थ भाऊनी दिलं मी लगेच हो म्हणलं. कारण सिद्धार्थ भाऊनी आत्ताच सांगितलं की मी मागे सुद्धा आली होती पण तुम्हीच मला बोलवणं बंद केलं होतं, नाहीतर मी कधीही तुमची बहीण म्हणून ह्या जिल्ह्याची लेक म्हणून कुठल्याही अशा चांगल्या कार्यक्रमाला जायला नाही म्हणत नाही. आज कालच मी येणार होते परंतु काही कामामुळे येऊ शकले नाही. पण आमदार साहेबांना आम्ही दोघं सोबत आलो आणि आमच्यामुळे एवढा उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. परंतु येताना सिद्धार्थ भाऊ म्हणे 12 वाजले तरी चालते पण तुम्हाला यावंच लागते. मी म्हणलं आता 12 वाजेपर्यंत एवढी सगळी मंडळी कशी थांबणार. पण ज्यांच्या संगीत रजनी भीम संगीत रजनी आहे आपल्या शिंदे आनंद शिंदे भाऊंचं मी म्हटलं ते आहेत तर मग काय मला टेन्शन नाही, मी बरोबर कार्यक्रमाला पोहोचू शकते. कारण की त्यांचे गाणे ऐकण्याची संधी ही आपल्याला फार कमी मिळते. आणि प्रत्यक्षामध्ये परभणीमध्ये एवढा वेळ त्यांची गाणी आनंद शिंदे भाऊंची गाणी आपल्याला सिद्धार्थ भाऊमुळे ऐकायला मिळते. आणि निश्चित ही मंडळी सगळी ती थांबणारच हा विश्वास मला होता. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांना इथे बघून आनंद झालेला आहे. लाडक्या बहिणी पण खूप मोठ्या संख्येने इथे आहेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आपल्याला दिले ते या जयंतीच्या माध्यमातून ते विचार आपण परत परत त्या विचारांची पुनरावृत्ती आपल्या कानावर पडतात आणि आपण रोजच्या रोज ते अंगीकारले पाहिजे असं प्रेरणा आपल्याला मिळत असते. म्हणून जयंतीच्या निमित्ताने असे कार्यक्रम आयोजित होणं ही गरज आहे मला वाटतं. आणि नेहमीच आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं सिद्धार्थ भाऊंचं काम हे आपण सगळेजण बघत आलेलो आहोत. समाजासाठी प्रत्येक ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला पुढे आणून नेतृत्व देण्याची संधी कधीच ते सोडत नाहीत. पण सिद्धार्थ भाऊ मी बहीण म्हणून एक आपल्याकडून अपेक्षा सुद्धा करते की आपण राष्ट्रीय समन्वयक झालेले आहात, राहुल गांधींचे अतिशय जवळचे तुम्ही आहात, पण आमच्या लाडक्या बहिणींचा आवाज म्हणजे 33% आरक्षण. कारण आज मी जी आहे राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या महिलांना पुरुषाबरोबरच मतदानाचा जो अधिकार दिला त्यामुळे आज मी इथं आहे. तुम्ही ज्या लताताई विजय वाकळेजींचा विषय या ठिकाणी उल्लेख केला, आज राज्यमंत्री पदाचा दर्जा आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षाला असतो तोही एका महिलेला मिळू शकला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. आणि मग आज मी आपल्याकडून विनंती करते की आपण राहुलजींना जरासं सांगावं की महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी नाही करू नये. कारण महिला पुरुषाच्या बरोबरीनेच काम करतात आणि ह्या देशाच्या विकासासाठी महिलांचा बरोबरीने हिस्सा आहे. महिलांवरती विश्वास जर ठेवला तर त्या आपल्याला सिद्ध करू शकतात. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते त्यांना त्या काळामध्ये महिलांना आरक्षण द्यायचं होतं विधानसभा आणि लोकसभामध्ये, एवढा वेळ तर लागायलाच नाही पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपण आमची ह्या बहिणीची ही मागणी निश्चितच तिथे कराल. सर्व भिक्खुगणांना सुद्धा मी नमन करते. आणि आज आपल्या सगळ्यांना जास्त काही बोलत नाही परंतु परत एकदा आपल्याला जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. आणि जो संदेश तथागत भगवान बुद्धाने आपल्या सर्वांना दिलेला आहे शांती आणि प्रेमाचा, तो संदेश आपण सर्वजण सातत्याने घेत राहू. कारण आज आपण बघितलं जगाला सुद्धा गौतम बुद्धांच्या संदेशाची गरज आहे. आज जग एवढ्या युद्धाच्या छायेमध्ये आहे परंतु केवळ गौतम बुद्धांच्यामुळे आज आपण या देशामध्ये चांगल्या पद्धतीने इथे राहू शकतो आहे. आणि सिद्धार्थ भाऊ आपण पालकमंत्री म्हणून जी अपेक्षा केली ती अपेक्षा सुद्धा पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्याला देते. कारण की या जिल्ह्यामध्ये जे जे काही चांगलं होईल ते करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून
या ठिकाणी काम करत राहू हा शब्द आपल्याला देते आणि सर्वांना परत एकदा मला या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ आणि बुद्ध जयंतीच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मला बोलावलं, आदर सन्मान केला आणि पुढच्या वर्षी सुद्धा मी आपल्या ह्या कार्यक्रमाला येणार आणि जास्त वेळ अशाच पद्धतीने इथे सगळ्यांच्या लवकर येऊन आपल्या सगळ्यांच्या सोबत ह्या संगीत रजनीचा सुद्धा आनंद घेण्यासाठी इथे वेळ देईल हाही शब्द या ठिकाणी देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदरणीय राहुल पाटील साहेबांच्या उद्या प्रमुख उपस्थितीत भीमनगर येथे 25 लाखाचं निधी त्यांनी दिले. त्या बुद्धविहाराचं भूमिपूजन उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. थायलंडच्या बंदीची सुद्धा तिला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नवजीवन कॉलनीमध्ये सुद्धा 20 लाखाच्या बुद्धविहाराचं भूमिपूजन उद्या संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे, पण राहुल पाटील साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या जगात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि उद्या सकाळी 11 वाजता आपला महानगरीला सुद्धा धम्मदेशना होणार आहे बुद्ध जयंतीनिमित्त. त्यासुद्धा कार्यक्रमाला आपल्याला सर्व उपस्थित राहायचे. सर्वांना विनंती, आपण स्टेजच्या खाली व्हायचे कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती माझी. सर बाकीचे सर्व खाली व्हा. थँक्यू. फक्त प्रमुख अतिथी बसतील. नाट्यकर्मी किरणदादा डाके यांच्या वतीनं 500 रुपये आले. फरमाईशीनंतर बोलू. शहीद अक्षय गोडबोले यांच्या वतीनं संभ्रमभेट 500 रुपये आले. बोला. बाळासाहेब गोंधळे अंकल यांच्या वतीनं संभ्रमभेट